Hello everyone. In previous session we have studied logical connective not. Now we are moving forward to if then. The two simple statement connected by if then. If then म्हणजे जर तर. काही वेळ जशी अँड ऑर नॉट बघितलं आपण तसं कशाने जोडलेलं असतं वाक्य जर तरने जोडलेलं असतं नाही का. जर हे असेल तर हे असेल असं. इफ देन त्याला म्हणायचं इम्प्लिकेशन. इम्प्लिकेशन त्याचा सिम्बॉल हा आहे. फॉरवर्ड ॲरो काढायचा. किंवा त्याला म्हणतात कंडिशनल स्टेटमेंट. म्हणजे इफ देन कंडिशनल कंडिशन आहे. इफ धिस देन धिस. जर हे असेल तरच हे असेल. कंडिशन आहे नाही का. अट घातलेली आहे. त्याला म्हणायचं इफ देन किंवा इम्प्लिकेशन कंडिशनल. इफ पी अँड क्यू आर एनी टू सिम्पल स्टेटमेंट्स देन द कंपाऊंड स्टेटमेंट इफ पी देन क्यू means statement P implies statement Q or statement Q is implied by statement P is called conditional statement and it is denoted by P then Q. वाचताना कसं वाचायचं P then Q. if P then Q असं वाचायचं. ते P then Q म्हणतो आपण. ठीक आहे. म्हणजे काय बघा P आणि Q दोन सिम्पल स्टेटमेंट असतील तर तुम्ही वाक्य कसं असू शकतं इफ P then Q ते तुम्ही असं डिनोट करायचं आहे. किंवा ह्याचा अर्थ काय होतो स्टेटमेंट P इम्प्लाइज स्टेटमेंट Q. पहिलं असेल तर दुसरं असेल. किंवा Q इज इम्प्लाइड बाय P. Q हे कशावरून येतं आहे P वरून असा त्याचा अर्थ आहे. हिअर P इज कॉल्ड द antecedent hypothesis and Q is called consequent conclusion. बरोबर. नेक्स्ट आता त्याचं एक एक्झाम्पल बघा. फॉर एक्झाम्पल लेट P एक स्टेटमेंट डिफाईन केलं आहे. आय ट्रॅव्हल बाय ट्रेन. सिम्पल स्टेटमेंट आहे. P म्हटलं आहे त्याला. Q माय जर्नी विल बी चीपर. चीपर म्हणजे स्वस्त. आय ट्रॅव्हल बाय ट्रेन मी ट्रेनने प्रवास करतो. माय जर्नी विल बी चीपर माझा प्रवास स्वस्त असेल होतो. हिअर द कंडिशनल स्टेटमेंट इज P then Q. आता हे आपण कसं लिहायचं आहे P then Q म्हणजे कसं लिहिणार आता P then Q म्हणजे इफ P then Q. इफ P काय आय ट्रॅव्हल बाय ट्रेन म्हणजे इफ आय ट्रॅव्हल बाय ट्रेन देन माय जर्नी विल बी चीपर. असं ते वाक्य तयार झालं. P then Q म्हणजे इफ आय ट्रॅव्हल बाय ट्रेन देन माय जर्नी विल बी चीपर. उलटं पण करता येईल. सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहायचं असेल तर इफ नाही घ्यायचं. ह्याला म्हणायचं P आणि देन नंतरच्या ह्या पार्टला म्हणायचं Q. सिम्बॉलिक फॉर्म काय होणार P then Q. कंडिशनल स्टेटमेंट इज फॉल्स इफ अँड ओनली इफ अँटेसिडंट इज ट्रू अँड कॉन्सिक्वेंट इज फॉल्स. बघूया आपण त्यांचं ट्रूथ टेबल कसं असतं बघा. हे सगळ्यात महत्त्वाचं ट्रूथ टेबल. ह्याच्यावरती आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहेत. आता तेच लिहिलं आहे बघा P आणि Q सगळ्या कंडिशन लिहिल्या TTFF TFTF. हे बघा उभं लिहिताना काय लिहायचं TTFF इकडे लिहायचं TFTF. अल्टरनेट लिहायचं दोन असताना. म्हणजे सगळ्या कंडिशन झाल्या बघा TT TF FT FF सगळ्या कंडिशन झाल्या. आता ह्याचं ट्रूथ टेबल बघा. आता ह्याच्यात काय लक्षात ठेवायला लागेल सगळे ट्रू आहेत बघा. मग फॉल्स कोण आहे TFF असतो. पहिला ट्रू दुसरा फॉल्स असेल तर देनचा आन्सर काय येतं फॉल्स. आता तुम्ही लक्षात ठेवायचं TFF एवढं लक्षात ठेवायचं. TF असेल तर F नाहीतर ट्रू. बरोबर. TFF बाकी सगळे ट्रू असं लक्षात ठेवलं की हे येणार. बरोबर. हे काय झालं इम्प्लिकेशन कंडिशनल इफ देन. बरोबर. हे त्याचं ट्रूथ टेबल आहे. बरोबर. काय लक्षात ठेवायचं ते मी सांगितलं आहे. बरोबर. चला पुढे जाऊया. नाव नोट दॅट इक्विव्हॅलंट फॉर्म्स ऑफ कंडिशनल स्टेटमेंट. आता जसं आपण अँडमध्ये बघितलं होतं अँडला कसं आहे बट नंतर ऑल्दो किंवा जी काय असतात ना इन्स्पाइट ऑफ
ह्या सगळ्या गोष्टी अँडला इक्विव्हॅलंट असतात. तसंच कंडिशनल स्टेटमेंटला कोण इक्विव्हॅलंट असतात बघा. पी इज सफिशियंट फॉर क्यू, म्हणजे काहीतरी एक स्टेटमेंट दिलं आहे, इज सफिशियंट फॉर क्यू, हे इफ देनचं स्टेटमेंट आहे. क्यू इज नेसेसरी फॉर पी, क्यूसाठी पी हा नेसेसरी आहे. याचा अर्थ काय होतो, इफ पी देन क्यू असा अर्थ आहे त्याचा. पी इज सफिशियंट फॉर क्यू म्हणजे इफ पी असेल तर क्यू होणार. पी इम्प्लाइज क्यू, पी ओनली इफ क्यू, क्यू फॉलोज फ्रॉम पी, क्यू हा पी वरून फॉलो होतो म्हणजे काय, इफ पी देन क्यू. हे सगळे कोणाला इक्विव्हॅलंट आहेत, पी देन क्यू, इफ पी देन क्यूला हे सगळे इक्विव्हॅलंट आहेत. हे आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करताना लागेल. आणखीन एक आता शेवटचा त्यातला कनेक्टिव्ह राहिला आहे, इफ अँड ओनली इफ. इफ आपण मगाशी बघितला आहे तो इफ देन आहे. हा इफ अँड ओनली इफ म्हणजे डबल इम्प्लिकेशन बाय कंडिशनल, म्हणजे इफ देन असा होता, आता हा असा असणार बाय कंडिशनल, म्हणजे उलटा सुलटा दोन्हीकडून ट्रू आहे ते स्टेटमेंट. ते म्हणजे कसं बघा, इफ पी अँड क्यू आर एनी टू स्टेटमेंट्स, पी आणि क्यू जर कुठलीही दोन स्टेटमेंट असतील, देन पी इफ अँड ओनली इफ क्यू ऑर पी इफ अँड ओनली इफ क्यू, हे असं लिहायचं, पी इफ अँड ओनली इफ क्यू इज कॉल्ड द बाय कंडिशनल स्टेटमेंट अँड इट इज डिनोटेड बाय पी इफ अँड ओनली इफ क्यू. हे बघा, हे असं लिहायचं इफ अँड ओनली इफ क्यू, म्हणजे पी वरून क्यू येऊ शकतं आणि क्यू वरून पी सुद्धा येऊ शकतं, दोन्हीकडून हे स्टेटमेंट ट्रू आहे. हिअर बोथ पी अँड क्यू आर कॉल्ड इम्प्लिकंट्स. एक एक्झाम्पल बघा आता, लेट प्राइस इन्क्रीजेस, पी म्हणजे काय आहे, प्राइस इन्क्रीजेस, क्यू डिमांड फॉल्स, फॉल्स म्हणजे कमी होते, प्राइस इन्क्रीजेस म्हणजे किंमत वाढली, डिमांड कमी झाली, असं ते दोन स्टेटमेंट आहेत. हिअर द बाय कंडिशनल स्टेटमेंट इज, कसं असणार बघा, बाय कंडिशनल म्हणजे तुम्ही कसं दाखवणार ते, पी इफ अँड ओनली इफ क्यू, बरोबर. मग ते कसं होणार, प्राइस इन्क्रीजेस इफ अँड ओनली इफ डिमांड फॉल्स. इफ अँड ओनली इफने जोडलेला आहे बघा इथे, म्हणून इथे काय टाकलं आहे आपण, इफ अँड ओनली इफ. पहिला पी लिहिला आहे, नंतर क्यू. प्राइस इन्क्रीजेस इफ अँड ओनली इफ डिमांड फॉल्स, म्हणजे हे दोन्हीकडून ट्रू आहे. इफ प्राइस इन्क्रीजेस देन डिमांड फॉल्स, आणि उलटं इफ डिमांड फॉल्स देन प्राइस इन्क्रीजेस, असं दोन्हीकडून हे स्टेटमेंट बाय कंडिशनल, हे दोन्हीकडून ट्रू आहे. अ बाय कंडिशनल स्टेटमेंट इज ट्रू इफ अँड ओनली इफ बोथ द इम्प्लिकंट्स हॅव सेम ट्रूथ व्हॅल्यू. म्हणजे त्याचं ट्रूथ टेबल कसं असतं बघा, हे बघा, सगळ्या कंडिशन लिहिल्यात आपण, टी टी एफ एफ टी एफ टी एफ. आता हे कधी हे असतं बघा, सेम असतील ज्यावेळी टी 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 आणि एफ एफ काय येतं टी, दोन्हीही ट्रू असतील तर ट्रू, आणि दोन्हीही फॉल्स असतील तरी पण ते ट्रू, बरोबर. म्हणजे तुम्ही आता ह्या बाय कंडिशनलचं कसं लक्षात ठेवायचं, दोघेही जेव्हा सेम असतात तेव्हा ट्रू, नाहीतर वेगळे असतील तर फॉल्स. दोन्हीही आन्सर ज्यावेळी सेम येतील त्यावेळी ते आन्सर ट्रू येणार, बरोबर. म्हणजे टी 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 एफ एफ टी, बाकीच्या वेळी एफ, बरोबर, फॉल्स. अशा पद्धतीनं आपण काय केलेलं आहे, बाय कंडिशनल इफ अँड ओनली इफ डबल इम्प्लिकेशन, हे त्याचं ट्रूथ टेबल आहे. ओके.